नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी 4 लाखांपर्यंत अनुदान हे मिळणार आहे। राज्य सरकारकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील 0.40 हेक्टर पासून ते 6 हेक्टर पर्यंत जे शेतकरी शेती असलेल्या शेतकऱ्यांना यामध्ये विहीर, वीज जोडणी, पंप संच, शेततळे, सोलर पंप, ठिबक सिंचन यांच्यासारख्या सुविधा या मिळणार आहेत। सरकारकडून वेगवेगळ्या घटकांसाठी अनुदान हे दिलं जातं। राज्यात सिंचन सुविधांचा विकास करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे। या योजनेचा उद्देश अनुसूचित जातीतील म्हणजेच नवबौद्ध शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत करून कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे। तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा देखील आहे। 5 जानेवारी 2017च्या शासन निर्णयानुसार ही योजना मुंबई वगळता राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आलेली आहे। मित्रांनो, या योजनेतील घटक व अनुदान: नवीन विहिरीसाठी 4 लाख रुपये अनुदान, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये अनुदान, इनवेल बोरिंगसाठी 40,000 रुपये अनुदान, वीज जोडणीसाठी 20,000 रुपये अनुदान आणि पंपसंचासाठी 40,000 रुपये अनुदान हे मिळणार आहे। आणि तसेच सोलर पंपासाठी 50,000 रुपये अनुदान, शेततळ्याला प्लास्टिक अस्तारीकरणासाठी 2 लाख रुपये अनुदान, ठिबक सिंचनसाठी 97,000 रुपये, तुषार सिंचनसाठी 47,000 रुपये, पीव्हीसी पाईप, HDPE पाईपसाठी 50,000 रुपये, परसबागेसाठी 5,000 रुपये, बैल किंवा ट्रॅक्टरवर चालणारी यंत्रे जी आहेत त्यांच्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत अनुदान हे मिळणार आहे। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असणे गरजेचे आहे। शेतकऱ्याच्या नावावर 7/12 व 8 उतारा असावा। शहरी भाग वगळून जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते आवश्यक, तसेच बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे। दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य असून या शेतकऱ्यांना 6 हेक्टरची मर्यादा लागू नाही। 0.40 ते 6 हेक्टर दरम्यान शेतजमीन असणे आवश्यक आहे। दुर्गम भागातील 0.40 हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यास 2 किंवा अधिक शेतकऱ्यांनी मिळून अर्ज केल्यास लाभार्थी पात्र असणार आहेत। दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल 6 हेक्टर धारण क्षेत्राची अट लागू असणार नाही। एकदा लाभ घेतल्यास पुढील 5 वर्षे पुन्हा लाभ हा मिळणार नाही। जुनी विहीर असल्यास 20 वर्षानंतरच दुरुस्तीचे अनुदान हे मिळणार आहे। याआधी या योजनेसारख्या योजनेचा लाभ घेतल्यास या योजनेला लाभ हा मिळणार नाही। राज्य सरकारने कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख प्रमाणपत्र हे अनिवार्य केले आहे। त्यामुळे महाडीबीटीच्या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे। महाडीबीटीच्या योजनांसाठी राज्य सरकारने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ही पद्धत लागू केलेली आहे। यासाठी आवश्यक कागदपत्रे: शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक पासबुक, शेतकरी ओळख प्रमाणपत्र, शेतकऱ्याचा फोटो, शेत जमिनीचा नकाशा हवा असेल तर, संयुक्त करार जर जमीन कमी असेल तर, आणि स्वयंघोषणापत्र जर इतर योजनांचा लाभ घेतलेला नसेल तर। अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्याशी थेट संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावं। तसेच तालुक्याच्या पंचायत समितीतील कृषी विभागाशी किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाशी देखील संपर्क साधावा। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।